कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आत्या बसा, मी जेवायला वाढते। आत्या सासू मग मी वाढते। मी वाढून घेते। हॅलो बाबा, कसे आहात तुम्ही? मी ठीक आहे। तू कशी आहेस? मी बरी आहे बाबा। घरचे सगळे कसे आहेत? घरी सगळं छान आहे। तुम्ही जेवलात? नाही, जेवीन थोड्या वेळाने। बरं, आणि तुमची तब्येत कशी आहे बाबा? ठीक आहे। बरं, मला नेत्रा खरं सांग, घरचे सगळे खरंच व्यवस्थित आहेत ना? का तू खोटं बोलतेस माझ्याशी? नाही बाबा, सगळं एकदम व्यवस्थित आहे। तुम्ही अजिबात इथली काळजी करू नका। आम्हाला सगळ्यांना तुमची खूप आठवण येत आहे। फाल्गुनी आणि तेजस शांत झाले का? म्हणजे त्यांचा राग कमी झाला का? हो, फाल्गुनी ते आहेत ना इथे। एक मिनिट, तुम्ही बोलता का त्यांच्याशी? काकू मग मी रूम मध्ये जाते। इथे कोणी शांतपणे जेवू पण देत नाही। ताई नाही, तुम्ही बसा। बाबा, फाल्गुनी ताई ना जेवतायत, त्यानंतर करतील तुम्हाला फोन। इंद्राणी आत्या आहेत, एक मिनिट, तुम्ही बोलता का बाबांशी? बरं नेत्रा, मला एक काम आहे जरा, मी करतो थोड्या वेळाने फोन। बरं, ठीक आहे। कसे आहेत? बरे आहेत का? थोडं अस्वस्थ वाटत होता। त्यांना आठवण येत असेल ना सगळ्यांची? साहजिकच आहे। म्हणून म्हटलं जरा सगळे फोनवर तरी बोलले असते ना, निदान त्यांची चौकशी केली असती तर त्यांना बरं वाटलं असतं। ताई, मला माहिती आहे तुमचा माझ्यावर राग आहे, पण बाबांशी एकदा बोलूच शकता ना तुम्ही? काकू मग कोणाशी बोलायचं आणि का? जे माणूस पोताना सगळा भाई बदल अशा वागू शकतो, मला त्याच्याशी बोलण्यात काही इंटरेस्ट नाहीये। फाल्गुनी, जाऊ दे, त्रास करून घेऊ नकोस। काय ना, काय काय लोकांना सवयच असते दुसऱ्यांना त्रास होईल असंच वागायची। आणि तू का ताट घेऊन बेडरूम मध्ये जेवायला जाणार होतीस? कुठेही जायचं नाही, इथेच बसायचं। आपली बाजू खरी आहे की नाही? करेक्ट। आपण कुठे यांच्यासारखं खोटं वागतोय? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।